नमस्कार. संजना स्टायलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहे स्पेशल साबुदाण्याची खिचडी. याला साबुदाण्याची उसळसुद्धा म्हटलं जाते. आपण काही स्पेशल वेणी बनवणार आहे, तर चला बनवूया. मी ते भिजवलेला साबुदाणा घेतलेला आहे. त्यानंतर तिखट मिरची आणि फिक्की मिरची घेतली आहे. त्याला कट करून घेतलं आहे. त्यानंतर मी ते आलू घेतले. आलूचे मी साल्ट काढून घेत आहे. तुम्ही ते उकळलेला आलूसुद्धा घेऊ शकता किंवा आलूला किसूनसुद्धा त्याची उसळ करू शकता. पण आपण स्पेशल बनवत आहे, तर त्यासाठी आपण आलूचे साल्ट काढून घेत आहे. आलूचे साल्ट काढल्यानंतर मी त्याला बारीक बारीक कट करून घेत आहे. बारीक कट झाल्यानंतर त्याला पाण्यामध्ये मुरू देत आहे. त्यानंतर मी इथे शेंगदाणे घेत आहे. शेंगदाणे मिक्सरमध्ये घातले की त्याला बारीक पावडर तयार करत आहे. जास्त बारीकसुद्धा करायचं नाही आपल्याला, त्याच्यात दाणे असले पाहिजे. त्यानंतर मी इथे गॅस सुरू करून एक कढई घेत आहे. कढईमध्ये तेल घालून तेल गरम झालं की त्यामध्ये जिरं झालं की हिरवी मिरचीनंतर मी इथे आलू घालत आहे. मस्त त्याला असं परतून घेऊया. आपल्याला तेलामध्येच आलू शिजवायचे आहे. मस्त फ्राय करायचे असे क्रंची. मस्त आलू आपण तेलामध्ये मस्त फ्राय होऊ देऊया. फ्राय झाल्यानंतरच आपली स्पेशल खिचडी तयार होईल आणि काहीतरी स्पेशल टेस्ट येईल. आलू झाल्यानंतर त्यामध्ये आपण 2 चम्मच मीठ घालून त्याला वापस परतून घेऊया. त्यात मीठ मिक्स झाल्यानंतर मस्त त्याला असं क्रंची येऊ देऊया. मिठाने त्यामध्ये खूप छान टेस्ट येईल. मस्त क्रंची झाल्यानंतर त्यामध्ये आपण लाल मिर्च पावडर टाकूया. त्यानंतर मी इथे भिजवलेला साबुदाणा घालत आहे व त्याला पुन्हा मिक्स करून घेत आहे. आपल्याला छान प्रकारे साबुदाणा मिक्स करून घ्यायचा आहे. इथे साबुदाणा मिक्स झाला की मस्त एक वाफ येऊ देण्यासाठी आपण त्यावर प्लेट झाकून ठेवूया. एक मस्त वाफ आली की त्यामध्ये थोडीशी साखर घालूया. साखर घातल्यानंतर आपले साबुदाणा इथे शिजलेला आहे. त्याच्यानंतर आपण यामध्ये शेंगदाण्याचे कूट घालूया. शेंगदाण्याचे कूट साबुदाणा शिजल्यानंतरच घालायचा. समजा शिजला नाही तर त्याचे आपल्याला कढईमध्ये ते खाली लागून येतात. अशा प्रकारे मस्त आपण त्याला परतून घेऊया आणि एक वाफ येऊ दे. आपल्या उसळीला छान वाफ आली आहे. आपली मस्त इथे उसळ शिजली आहे. त्यामध्ये मी एक निंबूचा रस टाकत आहे. मी इथे अख्खा एक निंबू घेतला आहे कारण की मी यामध्ये दही ॲड केलं नाही आहे. तुम्ही इथे दहीसुद्धा ॲड करू शकता. अशा प्रकारे आपली मस्त मोकळी खिचडी तयार झाली आहे. तुम्ही खिचडी किंवा उसळसुद्धा म्हणू शकता. तर तुम्ही घरी नक्की ट्राय करा. गुरुवार असो, एकादशी असो, उपवास असो, तर हे नक्की ट्राय करा. उपवास नसला तरी ट्राय करा. ही खायला खूप सुंदर लागते व तुम्ही मिरची किंवा दह्यासोबत याला सर्व करू शकता. तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर, कमेंट नक्की करा. धन्यवाद.